प्रबोधिनीत एक सहविचार पद्धत म्हणून निर्णय पद्धती आहे की जो प्रमुख असतो तो सहविचार करतो की सगळ्यांना बरोबर घेतो, सगळ्यांची मतं ऐकतो, पण निर्णय त्याचा स्वतःचा असतो. तो त्या एका बैठकीमध्ये असं ठरलं की लक्ष्मी रोड आता बास झाला, कारण तिथं इतर पथकही तयार झाली होती, सगळेच जण लक्ष्मी रोडला असायचे. लक्ष्मी रोडच्या मिरवणुकीला भरपूर चांगली शिस्त आलेली आहे, त्याचं रूप बदललेलं आहे, सगळं आहे. पण शेजारी कुमठेकर रोडे, केळकर रोडे, टिळकर रोडे, कर्वे रोडे, ह्या मिरवणुकांचं काय? तिकडं कोण बघतंय? प्रश्न सोडवायचा आहे ना, तिथं प्रश्न दिसतोय, तर मग लक्ष्मी रोडवरच प्रश्न आहे का? नाही आहे. तिथं प्रश्न दिसतो तिथं जाऊ. ठरवून की आता लक्ष्मी रोडला नाही जायचं असं ठरवून लक्ष्मी रोड बंद केला 10 वर्षांसाठी. 2010पर्यंत आम्ही अख्ख्या एका दशकामध्ये एकही मिरवणूक लक्ष्मी रोडची केली नाही. एक फक्त बहुतेक अपवाद होता, एका मंडळाचं, बहुतेक साईनाथचंच असेल, त्यांची मिरवणूक लक्ष्मी रोडला होती, काहीतरी 25-50 वर्ष असं काहीतरी होतं. त्यावेळेला फक्त लक्ष्मी रोडला मिरवणूक केली होती, पण अदरवाईज नाही केली. आणि इतर रस्त्यांवरती मिरवणुका चालू झाल्या, चांगल्या पद्धतीने लोकांना बघता यायला लागलं, हे प्रयत्नपूर्वक करायला लागले. ते तसंच ठरवून केलं की नाही, इतरही गणपती आहेत ना, ते कमी मानाचे आहेत का? किंवा हा गणपती मोठा, तो गणपती छोटा, असा आहे का? नाही आहे. सगळे गणपती सारखेच आहेत, सगळे देवतच आहेत. सगळीकडे आपण गेलंच पाहिजे. त्यामुळे आत्तासुद्धा आमचा हेतू हाच असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. ज्यांच्या मिरवणुका चांगल्या होणारच आहेत, त्यांच्या चांगल्या होणारच आहेत.